नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। 2570वी बुद्ध जयंती तसेच 135वी भीम जयंती निमित्त सिद्धार्थनगर येथील सातवाहन बुद्ध विहारात एक अत्यंत प्रेरणादायी आणि समाज प्रबोधनात्मक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। धम्मसेविका महिला मंडळाच्या वतीने 10 दिवसीय श्रामणेर धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन बुधवार दिनांक 22 एप्रिल ते शुक्रवार दिनांक 1 मे 2026 दरम्यान करण्यात आले। या शिबिरामध्ये धम्म, शील, करुणा आणि प्रज्ञेचे संस्कार नव्या पिढीवर रुजवण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न केला जात आहे। विशेष म्हणजे या उपक्रमाला समाजातील दानशूर, दायक, दायिकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे। पहिल्या दिवसापासून ते 10व्या दिवसापर्यंत विविध दानशूरांनी भोजनदानाची जबाबदारी स्वीकारली आहे। वैशालीताई सोनावणे, नयनाताई पिनायो, विमलताई, अनिताताई, आशाबाई पोड, कमलबाई खरात, रत्नमालाबाई गायकवाड, शीलाताई जाधव, अश्विनीताई खंडाडे, शोभाबाई जाधव, पंचशीलाबाई भारसाकडे, चंद्रभागाबाई बारडे, सुनीताताई सामाई यांच्यासह अनेक दानशूर व्यक्तींनी या पवित्र कार्यात आपला सहभाग नोंदविला आहे। पिण्याच्या पाण्याची व टँकरची व्यवस्था देखील समाजातील दात्यांनी केली असून शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वतोपरी सहकार्य दिले जात आहे। या शिबिरात सहभागी होणाऱ्या श्रामणेकरांना प्रमाणपत्र वितरणाची जबाबदारी आनंद सुखदेव मगरे, संस्थापक अध्यक्ष स्मृतिशेष सुखदेव बाबा मगरे प्रतिष्ठान यांनी स्वीकारली आहे। या उपक्रमाचे मार्गदर्शन व संचालन भिक्खू रत्नदीप थेरो करीत असून धम्म प्रचारासाठी त्यांच्या धम्मो डे, द राईज ऑफ धम्मा या माध्यमातूनही मोठे कार्य सुरू आहे। तसेच या उपक्रमाचे अध्यक्ष विजय रमेश मगरे, अध्यक्ष सातवाहन बुद्धविहार व्यवस्थापन समिती यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा पार पडत आहे। आयोजकांकडून आवाहन करण्यात आले की या पवित्र धम्मकार्याला अधिक बळ मिळण्यासाठी सर्वांनी आर्थिक दान देऊन सहकार्य करावे आणि दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा। धम्म, समता आणि बंधुतेचा संदेश देणारे हे शिबिर समाजात सकारात्मक परिवर्तन घडविणारे आहे। सर्वप्रथम नमोबुद्धाय सप्रेम देवी। मी भिक्खू रत्नदीप थेरो, सातवाहन बुद्धविहार, सिद्धार्थनगर, हडकू N12, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र। अनेक वर्षापासून सातवाहन बुद्धविहार परिसरामध्ये विविध सामाजिक परिवर्तनासाठी, धार्मिक प्रबोधनासाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे उपक्रम आम्ही समाजाच्या सहकार्यातून राबवत असतो। प्रामुख्याने गेल्या 3 वर्षापासून भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या धम्मग्रंथावर 3 प्रकारच्या धम्मज्ञान परीक्षा आपण घेऊन त्या संदर्भातलं पारितोषिक वितरण सुद्धा केलेलं आहे। विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा धम्मग्रंथ प्रत्येकाच्या कल्याणासाठी, प्रत्येकाच्या उत्कर्षासाठी आहे, म्हणून 2023 पासून ते 2026 पर्यंत हे उपक्रम सुद्धा आपण राबवलेले आहे। यावर्षी अतिशय महत्त्वाचं असणार हे वर्ष, कारण या वर्षामध्ये धार्मिक प्रबोधन व्हावं या उद्देशानं तथागत सम्यक बुद्ध यांच्या 2570व्या बुद्ध जयंतीच्या निमित्तानं विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं सातवाहन बुद्ध विहार, सिद्धार्थनगर, हडकू N12, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपण पहिले श्रामणेर धम्म प्रशिक्षण शिबिर या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या शिबिराचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे समाजातील तळागाळातील उपेक्षित वर्गातील बहुजन तरुणांना, युवकांना एक नवी प्रेरणा मिळाली, सुज्ञ त्यांनी व्हावं, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये स्वतःचं स्वकल्याण साधण्यासाठी त्यांना पवित्र असा सन्मार्ग अर्थात बुद्धवचन समजावं या उद्देशाने प्रामुख्याने या धम्म शिबिराची आपण नियोजन केलेलं आहे। हे धम्म शिबिर बुधवार दिनांक 22 एप्रिल ते 22 एप्रिल 2026 ते शुक्रवार दिनांक 1 मे
2026 अर्थात बुद्ध जयंतीपर्यंत चालणार आहे। प्रामुख्याने या धम्म शिबिरामध्ये हे सामनेरांचं धम्म प्रशिक्षण शिबिर आहे। सामनेर याचाच अर्थ असा की तळागाळातील बहुजनांचे तरुण मुलं तथागत सम्यक्षम बुद्धांचं काशाय वस्त्र अंगावरती परिधान करून ते सातत्यपूर्ण 10 दिवसाचं प्रशिक्षण घेतात आणि म्हणून त्यांना एक विधी मार्फत प्रवचना दिली जाते, ज्याला धम्म दीक्षेतल्या 2 प्रकारापैकी एक प्रकार असं म्हटलं जातं। पहिली उपासक उपासिकांची दीक्षा आणि दुसरी त्रिव्राज्यकाची म्हणजे सामनेर दीक्षा, त्यालाच पबज्जा म्हणतात। हा पबज्जा विधी 22 तारखेला झालेला आहे आणि 1 तारखेपर्यंत सातत्यपूर्ण शिबिर चालणार आहे आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून यांच्यातील कला कौशल्य जे काही गुण आहेत त्या गुणांना विकसित करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। त्यामध्ये विविध अशा स्पर्धा आहेत, निबंध स्पर्धा आहे, लेखन स्पर्धा आहे, वाद विवाद स्पर्धा आहे, भाषण कौशल्य स्पर्धा आहे। अशा विविध स्पर्धांच्या माध्यमातून त्या मुलांना आपण बोलकं करण्याचा प्रयत्न करणार आहोत। या 10 दिवसाच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये सगळ्यात महत्त्वाचा उद्देश हाच आहे आमचा आणि तो प्रत्येक सामनेर शिबिराचा उद्देश असला पाहिजे की जास्तीत जास्त या मुलांना बौद्ध तत्वज्ञान कसं देता येईल आणि आयुष्यभरासाठी हे बौद्ध तत्वज्ञान कसं त्यांचं संरक्षण करेल या संदर्भातली आम्ही शिक्षा किंवा शिकवण देत आहोत। आणि म्हणून येत्या 1 मेला अर्थात शुक्रवार दिनांक 1 मे 2026 या दिवशी तथागत सम्यक्षम बुद्धांची 2517वी जयंती आहे आणि या जयंतीच्या अनुषंगाने आपल्या सर्वांसाठी सामाजिक प्रबोधनासाठी परिवर्तनासाठी वामनांचा आणि प्रताप सिंगाचा जथा म्हणजे त्यांच्या विचारातलं जे काही कौशल्य आहे समाज परिवर्तनाचं, वामनदादांच्या गाण्यामध्ये जे सामर्थ्य आहे तर याच सामर्थ्याचा प्रभाव समाजावरती पडावा या उद्देशानं सुशिक्षित प्राध्यापक डॉक्टर किशोरजी वाघ यांचा बुद्ध भीम गीतांच्या कार्यक्रमाचं सुद्धा आपण आयोजन केलेलं आहे दिनांक 1 तारखेला अर्थात बुद्ध जयंतीला आणि त्याच दिवशी या संपूर्ण सामनेरांना आपण प्रमाणपत्र देणार आहोत। त्या कार्यक्रमामध्ये 80 विविध उपासक उपासिकांचा सन्मान सोहळा सुद्धा आयोजित केलेला आहे। तर या माध्यमातून मी सर्व समाज बांधवांना अशी अपील करू इच्छितो की आपणही शुक्रवार दिनांक 1 मे 2026 या दिवशी सातवाहन बुद्ध विहार सिद्धार्थनगर हडको N12 छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये हजेरी लावावी, उपस्थित व्हावं आणि आपलं पुण्य संपादित करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मरथाला गती द्यावी। नमो बुद्धाय, जय हिंद।